माझे नाव अदिती आहे आणि माझ्या लहान बहिणीचे नाव राणी आहे. मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती. माझ्या काका काकूंच्या मृत्यूनंतर त्यांची एकुलती एक मुलगी राणी सुद्धा आमच्याच घरी राहू लागली. आम्हाला कोणीही भाऊ नव्हता. आमचे कोणी नातेवाईक सुद्धा नव्हते. परंतु आम्ही दोघी हुबेहूब एकसारख्याच दिसायचो. आमची उंची, शारीरिक बांधा एकसारखाच होता. पाहणारा आम्हाला दोघींना ओळखूच शकत नव्हता की याच्यातील आदिती कोण आणि राणी कोण. माझ्या कपाळावर फक्त एकच खूण होती, ती पण मी लहान असताना पडली होती. फक्त तीच खूण होती, त्यामुळे आम्ही दोघी बहिणींना ओळखण्यासाठी मदत व्हायची. आम्ही लोक खूपच संस्कारी घरातील होतो. सर्व लोक माझ्या आईबाबांचा सन्मान करत असत. माझी छोटी बहीण राणी खूपच जिद्दी मुलगी होती. तिला चांगले वाईट याची अजिबात जाण नव्हती. मी 21 वर्षाची झाली होती, त्यामुळे माझं लग्न ठरवण्यात आले होते. त्या मुलाचे नाव धीरज होते. मी त्याला पाहिले नव्हते आणि त्याने मला एक झलक नक्कीच पाहिले होते. घरात माझ्या लग्नाची तयारी खूप जोरात चालू होती. प्रत्येक बाजूला धूमधडाक्यात तयारी चालू होती. घरात पहिलेच लग्न होते, त्यामुळे सर्वच खूप खुश होते. आणि आज तर काही जास्तच नातेवाईकांची गर्दी झाली होती, कारण आज माझे लग्न होते. मी लग्नाचा चुडा घालून बसली होती. तेव्हाच माझी छोटी बहीण तयार होऊन आली. ती खूप सुंदर दिसत होती. परंतु मी तिला म्हणाली, तू ओढणी का अशी घेतली आहेस? ओढणी नीट ओढून घे. मी स्वतःच्या हाताने तिची ओढणी नीट केली. तेव्हा मी खूप हैराण झाली होती, कारण तिचे पोट फुगल्यासारखे वाटत होते. कारण माझी बहीण खूपच सडपातळ 16 वर्षाची कुमारी मुलगी होती आणि तिचे पोट जेवल्यानंतर सुद्धा फुगत नसायचे. तेव्हा माझ्या मनात एक विचित्र गोष्ट आली, जी कोणाचेही पोट फुगल्यासारखे वाटल्यावर माणसाच्या डोक्यात येते. तेव्हा माझ्या डोक्यात सुद्धा तोच विचार आला होता. पण मला भास होत असेल असे समजून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि मी माझ्या लग्नाचा आनंद लुटू लागली. परंतु मला माहित नव्हते की मला झालेला भास खरा ठरेल. मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती, पण ते तर वास्तव होते. असे वास्तव जो सर्वांना आपल्या बरोबर वाहत घेऊन जातो. मी सुद्धा माझ्या लग्नाच्या गडबडीत त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही आणि लग्न झाले. मी नवरी बनून माझ्या सासरी आली. माझ्या आईने मला सांगितले होते की लग्नाच्या पहिल्या रात्री तू तुझ्या नवऱ्याला ऑर्डर सोडून कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच करून घे. कारण माझी आई एका बाबाला खूप मानायची. त्यांनी सांगितले होते, जर तू विचार करत असशील तर तुझी मुलगी सर्व आयुष्य खुश राहावी, तर तू तुझ्या मुलीला सांग की नवऱ्याकडून पहिल्या रात्री एखादी तरी गोष्ट नक्की कबूल करून घे. हे सर्व ऐकून मला खूप विचित्र वाटत होते. मी माझ्या रूम मधील बेडवर नवरी बनून बसली होती. पहिल्याच रात्री नवऱ्याकडे कोणती गोष्ट मागू मला काही समजत नव्हते. एवढ्यातच माझा नवरा धीरज रूम मध्ये आला. तो माझ्या नावाने मला आवाज देऊ लागला आणि त्याने माझ्या डोक्यावरील पदर बाजूला करण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा सुद्धा मी संभ्रमात होती, परंतु अचानक मी त्याला थांबवले आणि म्हणाली, धीरज, तुम्हाला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. मी घाबरत घाबरतच त्याच्याजवळ बोलत होती. तो म्हणाला, हो हो, मी तुझ्या सर्व गोष्टी मानायला तयार आहे. अगोदर तू तुझा चेहरा तर दाखव. तेव्हा पटकन मी म्हणाले की मला हेच तर तुम्हाला सांगायचे आहे. आज तुम्ही माझा चेहरा नाही पाहू शकत, कारण एका चांगल्या बाबांनी मनाई केली आहे. माझी आई त्या बाबांना खूप मानते आणि त्यांनी सांगितलं आहे की जर आज माझ्या नवऱ्याने माझा चेहरा पाहिला तर खूपच वाईट होईल. त्यावेळेला माझ्या डोक्यात त्या गोष्टी व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट आली नाही. मी घाबरतच ही गोष्ट सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगितली होती. तेव्हा तो म्हणाला, अगं अदिती, तू हे काय बोलत आहेस? असे काहीच होत नाही. या सर्व फालतू गोष्टी आहेत. जर लग्नाच्या पहिल्या रात्री त्या नववधूच्या नवऱ्याने आपल्याच नवविवाहित बायकोचे तोंड पाहिले तर काय मोठं अनिष्ट घडणार आहे. धीरज माझा चेहरा पाहण्यासाठी कासावीस झाला होता. खर तर मनातल्या मनात मला आई आणि त्या बाबाचा खूपच राग येत होता, कारण त्यांच्या या फालतू गोष्टीमध्ये येऊन मी काय करून बसली होती. धीरजचा मूड तर ह्या गोष्टीने खूपच खराब झाला होता, परंतु कसे तरी मोठ्या मुश्किलीने मी त्याला समजावून शांत केले होते. त्यामुळे अजूनपर्यंत त्यांनी माझे तोंड पाहिले नव्हते. मी त्याला सांगितले होते की उद्यापर्यंत तुम्हाला धीर धरावा लागेल. जेव्हा मी त्याला समजून सांगितले तेव्हा तो असे करण्यास तयार झाला. तेव्हा त्यावेळेला मी खूपच खुश झाली होती, कारण त्याने माझ्या या गोष्टीला ऑर्डर समजून मान्य केले होते. मग मी स्वतःला त्याच्याकडे सोपवले. धीरज खूपच खुश वाटत होता. मला सुद्धा त्याच्याजवळ जायची तळमळ होती.
दुसऱ्या दिवशी लग्नाच्या काही विधीसाठी मी माझ्या माहेरी आली. सर्वांना भेटून मी खूपच खुश होते, परंतु माझी छोटी बहीण खूपच टेन्शन मध्ये दिसत होती. तेव्हा मी राणीला त्याविषयीचे कारण विचारले. तेव्हा ती उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करू लागली, परंतु मी खूप हट्ट केला आणि तिच्या मागेच लागली. तेव्हा ती जोरजोरात रडू लागली आणि तिने मला जी गोष्ट सांगितली त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आले होते. राणी सांगत होती की तिने एक खूप मोठे पाप केले आहे. ती आई होणार आहे. ती एका मुलावर खूप प्रेम करत होती. त्या मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला फूस लावून तिची इज्जत लुटून स्वतः मात्र पळून गेला होता. तिचे बोलणे ऐकून मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. कारण माझी लहान बहीण असे कसे करू शकते, ती एवढ्या हद्दीला कशी जाऊ शकते, आणि एवढी मोठी गोष्ट होऊन सुद्धा तिने अजून आम्हाला काहीच का सांगितले नाही. त्यामुळे मला आता राणीचा खूपच राग आला होता. तू काय बोलत आहेस? तू शुद्धीत तर आहेस ना? तू तुझे वय पाहिले आहेस का? आणि ह्या वयात तू इथपर्यंत जाऊन पोचलीस? कोण होता तो नालायक मुलगा ज्याच्या सोबत जाऊन तू तोंड काळे केलेस? तुला लाज नाही वाटत का? तुझे वय पाहिले आहेस का? आता काय उत्तर देणार आहेस आईबाबांना? ते बिचारे हा धक्का सहन सुद्धा करू शकत नाहीत. मी एकाच वेळी खूप सारे प्रश्न विचारले होते. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे. आता मी काय सर्वांना माझे तोंड दाखवू? आई बाबांना काय सांगू? एवढ्या कमी वयात मी स्वतःला बर्बाद केले आहे. मला त्यावेळेला काही समजले नव्हते. तेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाचे भूत सवार झाले होते. परंतु मला हे माहित नव्हते की तो एवढे घाणेरडे काम करून निघून जाईल. आता मी ही गोष्ट सर्वांना समजण्याआधी स्वतःला संपवेन. मी मरून जाईन तर बरे होईल. विचित्र अंदाजामध्ये राणी वेड्यासारखी बडबड करत होती. मला माहित होते बर्बादी आणि बेइज्जतीने आमच्या घराचा रस्ता पाहिला होता. आता पुढे काही ना काही चुकीचे तर होणारच होते. एकतर राणीने स्वतःला संपवले असते किंवा आई बाबांना याविषयी माहिती मिळताच त्या धक्क्याने तेच मेले असते. राणीचे बोलणे ऐकून माझे डोके आता चक्रावू लागले होते. मी काय करू मला काहीच सुचत नव्हते. माझा नवरा मला आवाज देत होता. जर मी माझ्या बहिणीला सोडून गेले तर माझ्या मागे ती स्वतःचं आयुष्य संपून टाकेल. कारण ती काय करू शकते हे मी समजून चुकले होते. तेव्हा मी विचार केला आणि आमच्या सारखे दिसण्याचा फायदा घेत मी राणीचे कपडे घातले आणि राणीला माझे कपडे घालण्यास दिले. परंतु राणीला काहीच समजत नव्हते. ती आपल्या जागी शांत उभी होती. तेव्हा मी तिला म्हणाले, ही चांगली संधी आहे, तू धीरज सोबत निघून जा. त्यावर ती म्हणाली, मी अगोदरच चुकी केली आहे आणि आता असे करून स्वतःला वाचवण्यासाठी तुझ्या आयुष्य आणि तुझ्या आनंदाबरोबर मी नाही खेळू शकत. तुला सुद्धा जीवनाचा आनंद घेण्याचा हक्क आहे. ताई, तू असे करू नकोस. मी जे काही केले आहे त्याची शिक्षा मला भोगू दे. तेव्हा मी तिला म्हणाले, जास्त प्रश्न करून विचार करू नकोस. आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे. धीरज आपल्या दोघींना नीट ओळखू शकत नाही आणि तसेही मी पहिल्या रात्री त्याला माझा चेहरा दाखवलेला नाही. त्याला माहीतच नाही की त्याचे लग्न माझ्या बरोबर झाले आहे की तुझ्या बरोबर. मी माझ्या हृदयावर हात ठेवून माझ्या आयुष्यातील सुखावर लात मारून राणीला माझी जागा देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा राणी म्हणाली, असे कसे होऊ शकते ताई? मी लग्न न करताच तुझ्या नवऱ्याबरोबर कशी राहू शकते? मी म्हणाली, तुझी बकवास बंद कर. लग्न न करता तू कोणाच्या तरी बाळाची आई होऊ शकतेस. आपल्या आईबाबांची इज्जत मातीमोल करू शकतेस. मग मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागली. धीरज चांगला मुलगा आहे. असे होईल की त्याच्या घरचे सुद्धा तुला ओळखू शकणार नाहीत आणि तुला कोणी ओळखलीस तर तुला परत घेऊन येतील आणि मग असे होईल सर्व मला चुकीचे समजून तुझी काहीच चुकी नाही असे मानतील. धीरज मजबूर होईन तुझ्यासोबत लग्न करेल आणि त्याने तुझ्यासोबत लग्न नाही केले तर तू तुझ्या पापाला धीरजचे नाव देऊन लपवू तर शकतेस ना. मी जबरदस्ती राणीला माझे कपडे घालून समजावून धीरज सोबत पाठवून दिली आणि म्हणाली, त्याला समजायला नको की पहिल्या रात्री त्याच्या रूम मध्ये तू नाही मी होती. याच्यातच आपले भले आहे. मला काही समजत नव्हते. यावेळेला तरी मला हा एकच रस्ता दिसत होता. पहिल्या रात्री मी तोंड धीरजला न दाखवल्यामुळे मी हे सर्व करू शकली होती. त्यामुळेच राणी धीरज बरोबर गेली होती. मी मात्र इकडे खूप वेळ माझ्या इच्छा आणि स्वप्नांसाठी शॉक करत सर्वांपासून लपून बेडवर पडून होती. सर्वांनी खूप वेळा आवाज दिला परंतु मी काही उठली नाही. तेव्हा सर्वांना असेच वाटत होते की मी थकल्यामुळे झोपली आहे.
लग्नाच्या गडबडीमुळे माझी झोप पूर्ण करत आहे, परंतु मी तर जागीच होती. मला झोप तरी कशी येणार होती? झोप तर माझ्यापासून कितीतरी मैल दूर गेली होती. मला तर असे होईल असे कधीही वाटले नव्हते. मी तर हजारो स्वप्न पाहून धीरज सोबत हे घर सोडून गेली होती. माझ्या आईचे बोलणे खरे ठरले होते. भलेही मी धीरजला माझा चेहरा दाखवला नाही तरी सुद्धा सर्व उलट झाले होते. आईच्या हृदयाला येणाऱ्या धोक्याची अगोदरच चाहूल लागते. परंतु हैराण करणारी गोष्ट ही होती की राणीमध्ये जो काही बदल झाला होता तो आईला माहीत नव्हता. तिच्या चालण्या बोलण्यावरून सुद्धा आईने तिला ओळखली नव्हती. राणीने खूपच चालाकीने आणि सर्वांची नजर चुकून त्या मुलाबरोबर आपल्या प्रेमाचे रंग उधळले होते. परंतु त्याची शिक्षा तर मला भोगावी लागत होती. मी तर वाट पाहत पहुडली होती. पुढे काय होत आहे? आम्हा दोघी बहिणींच्या नशिबात पुढे काय आहे? आमचे नशीब आम्हाला कुठे घेऊन जात आहे? माझ्या या निर्णयाचा फायदा होईल की नाही असे कितीतरी प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येत होते. हा सर्व विचार करून मी वेडी पिसी झाली होती. येणाऱ्या वेळेची आठवण करून माझ्या मनातील भीती वाढत जात होती. माझे हृदय जोर जोरात धडधड करत होते. तेवढ्यात बाहेरून जोर जोरात आवाज येऊ लागले. मी समजून गेली होती की हा कसला आवाज आहे. काही ओळखीचे आवाज ऐकून थंडीच्या दिवसात सुद्धा माझ्या चेहऱ्यावर घाम आला होता. मग अचानक आई आत आली आणि माझ्या अंगावरील चादर ओढून फेकून दिली. राणीच्या जागी मी असलेले पाहून आई एकदम आश्चर्यचकित झाली. तिने मला पहिल्या नजरेतच ओळखले होते. ती माझ्या जवळ आली आणि ती मला खूप काही प्रश्न विचारू लागली, परंतु मी मुकी झाली होती कारण मी काहीच बोलत नव्हती. आई मला प्रश्न विचारत होती पण मी काहीच उत्तर देत नव्हती. तेव्हा आईने माझ्या हाताला धरले आणि मला ओढतच बाहेर घेऊन आली. तिथे माझ्या सासरचे लोक जमले होते. माझा नवरा सुद्धा उभा होता जो मला पाहत होता. मी सुद्धा त्याला पाहत होती. तो पहिल्यांदाच मला व्यवस्थित पाहत होता, परंतु मी त्याला या अगोदर कितीतरी वेळा पाहिले होते. मला वाटत होते की आम्ही दोघी बहिणी दिसायला सारख्याच असल्यामुळे आम्हाला कोणीही ओळखणार नाही. पण हा माझा चुकीचा समज होता. सतत सर्वजण मलाच ऐकवत होते, परंतु मला कोणाचे बोलणे नीट समजत नव्हते. राणी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती आणि सर्वांनीच मला आरोग्याच्या पिंजऱ्यात उभे केले होते. सर्वांचेच बोलणे माझ्या हृदयाचा वेध घेत होते. दिसायला तर मी ठीक होती, परंतु आतून मी खूपच जखमी झाली होती. माझी काही चूक नसताना मीच गुन्हेगार ठरली होती. माझा गुन्हा हा होता की मी माझ्या बहिणीची बदनामी वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले होते. या सर्वांमध्ये सर्वात जास्त परेशान धीरज होता, कारण त्याला अजूनही समजत नव्हते की मी ज्या मुलीच्या भांगेत कुंकू भरले होते ती मी होती की माझी बहीण होती, कारण आम्हा दोघी बहिणींचा चेहरा एकसारखाच होता. तर माझे सासू सासरे या गोष्टीसाठी भांडत होते की आम्ही त्यांच्या बरोबर खूप मोठा धोका केला आहे. मोठ्या मुलीचे लग्न करून छोट्या मुलीची पाठवणी केली आहे असे त्यांचे म्हणणे होते. ते सारखी एकच गोष्ट बोलत होते. शेवटी मी तरी किती वेळ शांत राहणार होती. आता मला सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं देणे भाग होते, कारण मी शांत राहिली असती तर यातून मार्ग निघणे कठीण झाले असते. कारण जे काही झाले होते ते माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाच माहीत नव्हते. मी माझ्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःला गुन्हेगार बनवून घेतली होती. मी रडतच म्हणाले, मला धीरज आवडत नाही. मला त्याच्याबरोबर लग्न नव्हते करायचे. मला तर दुसराच कोणीतरी आवडतो. भीतीमुळे ही गोष्ट मी माझ्या आईबाबांना सांगितली नाही, कारण मला माहित होते माझे आईबाबा माझी कोणतीच गोष्ट ऐकून घेणार नाहीत. खरं तर मी लग्नाच्या वेळेला नकार देणार होती, परंतु आईबाबांचा चेहरा पाहताच मी शांत झाली. मग पाठवणीच्या वेळेला मी माझे कपडे जबरदस्ती राणीला घालण्यास सांगितले आणि धीरज बरोबर जाण्यास सांगितले. दुसऱ्या बाजूला मी तिला धमकी दिली होती, जर तू असे केले नाहीस तर मी स्वतःला संपवून घेईन. माझ्या आईबाबांना याविषयी काहीच माहिती नाही. मीच राणीला सांगितले होते की तू पहिल्या दिवशी तुझा चेहरा धीरजला दाखवू नकोस. ही सर्व माझी आयडिया होती. यामध्ये राणीचा काहीच दोष नाही आणि माझ्या आईबाबांचा सुद्धा काहीच दोष नाही. माझ्या मनात नसताना सुद्धा मी खोट्यावर खोटे बोलत होती. तू कोण आहेस हा निर्णय घेणारी आणि आयडिया बनवणारी? तुला लग्न म्हणजे मस्करी वाटते का? लग्न पाठवणी म्हणजे खेळ तमाशा आहे का? तुला माहित आहे का तू तुझ्या स्वार्थासाठी तुझ्या बिन लग्नाच्या बहिणीला एका अनोळखी माणसाच्या घरी पाठवून दिले आहेस आणि एवढ्या मोठ्या पापाची भागीदारी बनली आहेस? तुला माहित आहे का हे किती मोठं पाप आहे?
तू तुझ्या स्वार्थासाठी एवढे मोठे पाऊल कसे काय उचलू शकतेस? तू अशी कशी वागू शकतेस? स्वतःच्या स्वार्थासाठी बहिणीचे उभे आयुष्य खराब करायला निघाली आहेस. धीरज रागाने वेडा होऊन मला खूप काही बोलत होता, परंतु माझे आई बाबा मात्र एकदम शांत झाले होते. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते जणू काही त्यांनी आता मौन व्रत घेतले आहे. मला वाटत होते की ते मला आता जीवानिशीच मारतील, परंतु त्यांना शांत झालेले पाहून मी जास्तच हैराण झाली होती. माझे सासरे खूप चांगले माणूस होते आणि ते एका मंदिराचे पुजारी होते. त्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्याचे ठरवले. ते आपल्या मुलाला समजावत होते. त्यांचा मुलगा धीरजला खूपच राग आला होता. त्या बाप मुलामध्ये खूप वेळ चर्चा झाली. धीरज मला घटस्फोट देऊन परत जाऊ इच्छित होता, परंतु त्याच्या बाबांचे असे म्हणणे होते, जर तू असे केलेस तर दोन्ही घराची बदनामी होईल. लोक काय म्हणतील? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट झाला. शेवटी खूप चर्चा केल्यानंतर धीरजने मला घटस्फोट दिला, कारण त्याला माझ्याबरोबर कोणतेच नाते ठेवायचे नव्हते. परंतु माझ्या सासऱ्यांनी धीरजला राणीबरोबर लग्न करण्यासाठी मोठ्या मुश्किलीने तयार केले होते. तेव्हा मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती, कारण मी जसा विचार केला होता तसेच घडत होते. मी देवाला नमस्कार केला आणि म्हणाली, देवा, तूच आमची लाज लागली आहेस. या सर्व गोष्टीमध्ये बिचाऱ्या आदितीचा काय दोष होता? तिला का बहिणीसाठी शिक्षा मिळत होती? परंतु सर्वजण हेच समजत होते की धीरज बरोबर पहिल्या रात्री सुद्धा राणीच होती. आता समाजाला सुद्धा हेच सांगायचे होते की धीरजचे लग्न राणी बरोबर झाले होते, कारण लग्नाच्या वेळेला आदितीने नकार दिला होता. माझी बहीण राणी माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला खूप दुःख होत होती, कारण तिची बहीण निर्दोष असताना सुद्धा सगळ्यांच्या नजरेत गुन्हेगार बनली होती आणि स्वतः गुन्हेगार असून सुद्धा सर्वांच्या नजरेत ती चांगली झाली होती. मी डोळ्यांनी इशारा करत तिला शांत राहण्यास सांगत होती आणि त्यातच आम्हा सर्वांचे भले होते. मी माझ्या आईबाबांवर खूपच प्रेम करत होती. मला नेहमीच अशा मुलीचा तिरस्कार वाटायचा, ज्या मुली आपल्या आईबाबांची इज्जत आपल्या पायदळी तुडवतात, प्रेमाच्या नावाखाली घरातून पळून जातात. काही वेळात राणीला घेऊन सर्वजण निघून गेले होते. आता मी कम नशिबी मुलगी, जी लग्नानंतर एका रात्रीतच घटस्फोटापर्यंतचा प्रवास करून मोकळी झाली होती. माझ्या सर्व इच्छा, माझी सर्व स्वप्ने, सर्व काही माती मोल झाले होते. मला माहित होतं की माझ्या आई बाबा आता मला सोडणार नाहीत. ते मला जिवंत जमिनीत गाडतील, कारण त्यांच्या नजरेत मीच गुन्हेगार ठरली होती. मी त्यांना माझ्या सासरकडच्या माणसांसमोर मान खाली घालायला लावली होती, परंतु मी शांत होती, कारण अशा प्रकारे मान खाली जाणे अथवा अपमान होणे चांगले होते. परंतु राणीने जे कृत्य केले होते त्याने तर सर्वांना खूप मोठा धक्का बसला असता. परंतु आश्चर्याची गोष्ट ही झाली होती की माझे आई बाबा दोघेही एकदम शांतपणे माझ्याकडे पाहत होते. आई शांतपणे पुढे येऊन माझ्याजवळ आली आणि माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली, मुली, असे काय कारण होते ज्यामुळे तुला एवढे खोटे बोलावे लागले? का तू एवढे मोठे पाऊल उचललेस? कोणी तुला हे करण्यासाठी मजबूर केले? आदिती, तू कधीच आमच्यापासून कोणती गोष्ट लपवू शकत नाहीस. आम्ही साक्षीदार आहोत. काल आम्हीच आमच्या हाताने तुझी या घरातून पाठवणी केली होती आणि काल पूर्ण दिवस तू नाहीस तर राणी आमच्या सोबत होती. आई म्हणत होती, मला माहित आहे माझी मुलगी अदिती खूपच समजदार आहे. ती विनाकारण एवढं मोठं पाऊल कधीच उचलणार नाही. तू आजपर्यंत नेहमीच प्रामाणिक आणि समजूतदारपणे वागली आहेस. आई अगदी प्रेमाने मला जवळ घेऊन या सर्व गोष्टी बोलत होती. तेव्हा मी विसरूनच गेले होते की आई बाबांनी पूर्ण दिवस राणीला आपल्या डोळ्यांच्या समोर पाहिली होती. एवढंच काय, सकाळपर्यंत तरी राणी त्यांच्या बरोबर होती. आई बाबा अर्धी गोष्ट तर समजून गेले होते, त्यामुळे त्यांच्यापासून सत्य लपून ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यातच आता माझी मानसिक अवस्था सुद्धा ठीक नव्हती. मी खूपच परेशान झाली होती. त्यामुळे मी आता माझ्या आईबाबांचे शांत राहणे किंवा त्यांना अजून कोणत्या चिंतेत टाकण्यासाठी तयार नव्हती. सुरुवातीला तर मला असे वाटत होते की मी खूपच मजबूत मुलगी आहे, परंतु तीच गोष्ट आता चुकीची आहे असे मला वाटत होते. मी माझ्या सर्व इच्छा माझ्या मनात ठेवणारी मुलगी होती, परंतु असे असताना सुद्धा मी सर्व सत्य माझ्या आईबाबांना सांगितले. राणीकडून एक खूप मोठी चुकी झाली होती आणि ती आता प्रेग्नेंट होती. तिच्या पोटामध्ये कोणाचे तरी पाप वाढत आहे. आता सुरुवातीचे दिवस होते. जर पुढे जाऊन हे गुपित उघडे झाले असते तर खूप उशीर झाला असता आणि आपण कोणीच तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नसतो.
म्हणूनच मला तुम्हाला न सांगता एवढे मोठे पाऊल उचलावे लागले. मला स्वतःलाच आज सकाळीच ही गोष्ट समजली. मी तुम्हाला सुद्धा ही गोष्ट कधीच सांगितली नसती जर तुम्हा लोकांना ही गोष्ट समजली नसती. तर मला हे सांगायचे नव्हते, असं म्हणत मी जोरजोरात रडू लागली. माझ्यासोबत माझे आई बाबा सुद्धा जोरात रडू लागले. त्यांच्या रडण्याची खूप काही कारणे होती. त्यांच्या एका मुलीचे लग्न होऊन लगेच दुसऱ्या दिवशी घटस्फोट झाला होता. त्यांचे दुःख, दुसऱ्या मुलीने एवढा मोठा धोका दिला होता त्याचे दुःख, स्वतःची बदनामी त्याच्यासोबत दिसत होती त्याचे दुःख. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना एवढ्या लाडाने वाढवले होते, त्यांना त्याचा गर्व होता. परंतु आज आपल्या मुलींना वाढवताना कोणत्या तरी गोष्टीची कमी पडली, म्हणूनच आपल्या मुलीने असे काही केले असेल याचाच विचार करत ते दोघे रडू लागले होते. ते म्हणत होते, आमच्याकडूनच चुकी झाली होती. नक्की आमची काय चुकी झाली ज्याने राणी अशी वागली? ते या गोष्टीसाठी स्वतःला दोषी ठरवत होते. ते या गोष्टीचा विचार करत होते आणि त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु माझी तर आता विचार करण्याची शक्ती संपली होती. मी स्वतःची हिंमत हरवून बसली होती. मी पूर्ण दिवस घराच्या छताकडे पाहत असायची. आता मला काहीच माहित नव्हते राणी कशी आहे, ती कोणत्या स्थितीत आहे. कारण धीरजने तर तिला माहेरी येण्यासाठी मनाई केली होती आणि खरे कारण हे होते की आईबाबांना सुद्धा राणीचे तोंड पाहायचे नव्हते. परंतु लग्नानंतर काही दिवसांनी धीरजच्या आईबाबांनी माझ्या आईबाबांना सांगितले की राणीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला नुकसान पोचले आहे. ते तर असे समजत होते की राणीच्या पोटात वाढणारे बाळ हे धीरजचेच होते, कारण त्यांना खरे सत्य माहीत नव्हते. तेव्हा आई बाबा म्हणाले, बरे झाले त्या बाळाला नुकसान पोहोचले, आणि जर का हे बाळ जन्माला आले असते तर त्याने सर्वांना संकटात टाकले असते. आमच्या मनातील दुःख मी स्वतःच्या मनाशीच मिटवून टाकले होते, कारण आम्हा सर्वांना आता माहित होते की जर त्या बाळाचा जन्म झाला असता तर दुसऱ्याच कोणाचे तरी बाळ त्या घरात वाढले असते. देवाच्या मनात काहीतरी चांगलेच करायचे होते, म्हणूनच असे घडले असेल. काही दिवस असेच निघून गेले. मग मी खूपच आजारी पडली. तेव्हा लोक चर्चा करू लागले की स्वतःच्या लग्नाला नकार दिला आणि छोट्या बहिणीला ऐन वेळेला लग्नाला उभे राहावे लागली. माझ्यासाठी माझ्या छोट्या बहिणीला कुर्बानी द्यावी लागली. परंतु लोकांना ही गोष्ट माहीत नव्हती की खरी कुर्बानी तर मला द्यावी लागली होती. मी माझे स्वप्न आणि इच्छा माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात दफन केली होती. माझी अशी अवस्था पाहून माझे आई बाबा प्रत्येक वेळेला मला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या वातावरणामध्ये माझ्या तब्येतीमध्ये फारसा फरक पडत नव्हता. म्हणून माझ्यासाठी माझे आई बाबा ते शहरातील घर सोडून पुन्हा गावी आले होते. गावी गेल्यानंतर माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागली. त्यानंतर माझ्या बाबांनी एका दूरच्या गावात माझे लग्न पक्के केले. तो मुलगा वयाने मोठा होता, तरी सुद्धा मी माझ्या आईबाबांचा मान राखण्यासाठी त्या मुलाबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाले. खर तर माझ्या हृदयामध्ये धीरज होता. एक रात्र मी त्याच्या प्रेमामध्ये राहिले होते, परंतु हळूहळू मी त्याचे प्रेम माझ्या मनातून काढून टाकले होते. आता मी माझ्या दुसऱ्या नवऱ्याची अर्धांगिनी झाली होती. आता मी माझे सर्वस्व त्यालाच मानत होती. तो खूप चांगला माणूस होता. आता आम्हाला 2 मुले झाली आहेत. मी आता माझा भूतकाळ पूर्णपणे विसरून गेली आहे. परंतु मला अजूनही माझ्या बहिणीची, राणीची खूप आठवण येते. माहित नाही ती कोणत्या अवस्थेत असेल, कशी जगत असेल. धीरजचे बाबा खूप चांगले माणूस होते. जेव्हा मी मंदिरात गेली होती तेव्हा त्यांनी मला माझ्या राणी बरोबर फोनवर बोलणे करून दिले होते. आता राणीची आणि माझी फोनवरूनच बोलणे होत असे, कारण धीरजला राणीने आमच्या बरोबर बोललेले आवडत नव्हते. धीरज आणि राणी सुद्धा त्यांच्या संसारात सुखी होते. त्यांना सुद्धा एक गोंडस मुलगी झाली होती. वेळेबरोबर सर्व काही चांगले झाले होते. एक वेळ अशी आली होती की सर्व काही बिघडलेले होते. आता आपल्या आयुष्याचे पुढे काय होणार हाच प्रश्न सर्वांसमोर उभा होता. परंतु आता सर्व सुखी आहेत. धीरजच्या बाबांकडून धीरजला माझ्या संसाराविषयी सर्व माहिती मिळाल्यानंतर जेव्हा माझी आई आजारी पडली तेव्हा धीरज राणीला घेऊन आईला पाहण्यासाठी आला होता. तेव्हा मी सुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर तिथे गेली होती. त्याच वेळेला आमचे बोलणे झाले. त्यानंतर आता आम्ही बहिणी आमच्या कुटुंबासहित एकमेकींच्या घरी जाऊ लागलो आहोत. आता आमच्या कुटुंबामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. परंतु माझी सर्व आईंना एकच विनंती आहे, जर आपल्या घरी तरुण मुली असतील तर त्यांच्या बरोबर मैत्रीचे संबंध ठेवून त्यांना वाईट कृत्य करण्यापासून दूर ठेवा. मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा.
धन्यवाद.